जवळपास 800 ग्रॅम म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला 1.5 किलोच्या ह्या समया आहेत. त्यानंतर आता हे दोन्ही गजांतलक्ष्मी आहेत. आपलं पीस आहे हे, जे गणपतीला तुम्ही लावू शकता असं अटॅच करून. पानाचं नक्षीकाम केलेलं आहे. जाळीचा दिवा 275 ग्रॅम म्हणजे 300 ग्रॅम जवळपास वजन आहे याचं. फॅन्सी बाउल सुद्धा येईल तुम्हाला, यात तुम्ही प्रसाद वगैरे ठेवू शकता. खूप 126 ग्रॅमचा आहे. याची प्राइस 2 लावलेले आहे त्याच्यावरती. त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळेल. एक मोठा साईज 32 ग्रॅम पर्यंत आहे दोन्ही मिळून. आणि हे MRP वरती येतं. 35,000 पर्यंत अंदाजे जाईल. नमस्कार. श्रावण चालू झाला की आपली लगबग चालू होते ती गणपतीच्या तयारीची. तर गणपतीसाठी दुर्वा, कर्ण, तसंच मुकुट, कडे घेण्यासाठी आपण छान असा ऑप्शन मिळालेला आहे, जे की आपले अँटिक आणि चांदीचे दागिने आपण पुन्हा गाडगीळ सन्स इथे पाहणार आहोत, जी आहे तळेगाव दाभाडे इथे द्वारकादास श्यामकुमारच्या बाजूला. नमस्कार. पुन्हा गाडगीळ सन्स संत तुकाराम नगर येथील तळेगाव ब्रांच येथील आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्या इथे आता नवीन कलेक्शन आले आहे गणपतीसाठी. गणपती आता जवळ येत आहेत, तर त्यासाठी आता हे अँटिकचं आता नवीन कलेक्शन आले आहे, तर आपण ते बघून घेऊया. तर ह्या आहेत अशा लक्ष्मीच्या समया आहेत. अँटिकमध्ये आहेत. पूर्ण 18 इंच त्याची उंची आहे. दोन्ही समय खूप छान नक्षी आहे त्याच्यावरती, बघून घ्या इथे. ही लक्ष्मी अशी लक्ष्मीची डिझाईन आहे या समईवरती. खूप छान असे नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याची उंची आहे 18 इंच. तर त्याचं वजन आहे एका समईचं जवळपास 800 ग्रॅम म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला 1.5 किलोच्या ह्या समया आहेत. त्यानंतर आता हे दोन्ही गजांतलक्ष्मी आहेत आपल्याकडे अँटिक लुकमध्ये. स्वागतमुखी आहे त्यांची सोंडवरती, म्हणजे हे स्वागतमुखी. हे पण घरी ठेवल्यावर शुभ असतं गजांतलक्ष्मी, त्याच्यामुळे हे तुम्ही पूजेसाठी वगैरे वापरू शकता. गणपतीची मूर्ती आहे जी मार्बल पावडरमध्ये बनलेली आहे. सुंदर अशी मूर्ती आहे ही. ही पण सिल्वर मध्येच आहे? नाही, ही मार्बल पावडर मध्ये बनलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यात आता अँटिक गोल्ड फिनिशिंग मध्ये एक मोदक आहे, जास्वंदाचं फूल. तर हे जास्वंदाचं फूल आहे. 1600 रुपये अमाऊंटच आहे, डायरेक्ट MRP वरती आहे ते. दुर्वा आहेत या गणपतीच्या. ह्याच्यामध्ये पण साईज मिळेल दुर्वांमध्ये पण. छोटी साईज येते, मोठी साईज मध्ये येते. मोर पीस आहे हे, जे गणपतीला तुम्ही लावू शकता असं अटॅच करून. 1200 रुपये प्लस त्याच्यावर 3% GST लागेल. त्यानंतर हे अगरबत्तीचं स्टँड आहे, म्हणजे ते तुम्हाला अगरबत्ती लावलं की जो इथेच ते जमा होऊन जाईल त्याच्यात. गणपतीसाठी उंदीर पण आहे अँटिक मध्ये. वजनावर आहे 30 ग्रॅमचा. हा अष्टलक्ष्मी कलश आहे अँटिकचा. ह्याचं वजन आहे 275 ग्रॅम म्हणजे 300 ग्रॅम जवळपास वजन आहे याचं. आणि खूप अशी सुंदर अशी पण मिळेल का? साईज याच्यामध्ये आहे. एक हा 300 ग्रॅमचा आहे, अर्धा किलोचा पण येतो आणि 1 किलो मध्ये असं साईज मध्ये पण मिळेल हे तुम्हाला. ओके. आणि ही अष्टविनायकची जर आपल्याला ती डिझाईन हवी असेल तर ती मिळेल? ती पण मिळेल तुम्हाला याच्यामध्ये. अष्टविनायकची ती पण असते, पण आता नाहीये सध्या, पण त्याच्यात मिळेल तुम्हाला ऑर्डर करून त्याच्यामध्ये. तेच आहे 1 किलो पर्यंत आहे हा कलश. सुंदर अशी डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे आणि लक्ष्मीचे सगळे रूप आहेत त्याच्यावरती. पूजेचं ताट त्याच्यावर सुद्धा लक्ष्मीचीच आहेत. अष्टलक्ष्मी जे आहेत त्या आहेत त्याच्यावरती. आणि दिवा आहे. दिवा जो आहे तो 42 ग्रॅम म्हणजे 40 ग्रॅमचा जवळपास. हे पण 40 ग्रॅमचा करंडा आहे सुंदर असा. त्यानंतर घंटा 85 ग्रॅम पर्यंत घंटा येईल. आणि हा एक लक्ष्मीचा दिवा वेगळा 100 ग्रॅम पर्यंत आहे. सुंदर अशी डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे बघा. 1600-1700 पर्यंत जाईल. म्हणजे काय वेट आहे ते पळी भांड्याचं? 50 ग्रॅमची पळी आहे आणि भांडं आहे 95 ग्रॅम. 100 आणि 50 म्हणजे 150 ग्रॅमचं पूर्ण दोन्ही मिळून वजन आहे. तर फॅन्सी बाउल सुद्धा येईल तुम्हाला,
यात तुम्ही प्रसाद वगैरे ठेवू शकता. खूप छान असं नक्षीकाम त्याच्यावर पण आहे. स्टँड आहेत खाली त्याला आणि वेगळं काहीतरी आहे, म्हणजे नेहमीचं ते वाटी ठेवण्यापेक्षा हे फॅन्सी म्हणून छान वाटेल असं ठेवलेलं. मोदक हा 126 ग्रॅमचा आहे. याची प्राइस जवळपास 15,000 पर्यंत जाईल ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळेल, छोटे साईज पासून मोठ्या साईज पर्यंत येतो हा. आणि हा एक दिवा आहे वेगळा, फॅन्सी दिवा म्हणून आहे. गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि घरी पण तुम्ही वापरू शकता. आणि हा एक जास्वंदी दिवा म्हणून आहे. जास्वंदाचं फूल आहे त्याच्यावरती, पण जास्वंदी दिवा तसं नाव आहे त्याचं. दिवा हा छान असं नक्षीकाम केलेलं आहे, जाळीचा दिवा. ओके, गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि तुम्ही घरी सुद्धा यूज करू शकता. ते पण वजनावरतीच आहे. वजनावरच येतो. हो, तोडे आहेत गणपतीचे, स्टोन लावलेले आहेत त्याच्यावरती. त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळेल. एक मोठा साईज आहे हा, त्यापेक्षा छोटा साईज आहे. आणि स्टोन नको असेल तर मग असा प्लेन मध्ये पण येईल तुम्हाला. असे 3 साईज वगैरे आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाचं वजन, आता याचं वजन 76 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे, हे 45 ग्रॅम पर्यंत आहे. ते गणपतीसाठी पान सुपारी लागतं, ते आहे सिल्वरमध्ये. हे पण तुम्हाला 20 ग्रॅम पर्यंत आहे वजन याचं सुद्धा. त्रिशूळ परशुराम 32 ग्रॅम पर्यंत आहे, दोन्ही मिळून. त्यानंतर शुंडाभूषण 22 ग्रॅम 400 पर्यंत जाईल शुंडाभूषण पण. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज तुम्हाला मिळतील. ही आता मीडियम साईज आहे. त्यानंतर आहे हे केवड्याचं पान, त्यात पण साईज आहेत. जे आहे हे ऑन MRPच आहेत पॅटर्न. हां ठीक आहे. केवड्याचं पान आहे 600 रुपये प्लस 3% GST लागेल याच्यामध्ये. आणि हा थोडा मोठा साईजचा, हा जवळपास 1000 पर्यंत बसेल मोठा साईजचा. हे शमीचं पान, ते पण जवळपास त्याच रेंजमध्ये आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे आता हे किरीट. गणपतीचं मुकुट वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतील तुम्हाला, डिझाईनमध्ये पण. हे पण त्याच्यामध्येच आहे. हे असं स्टोन वगैरे आहेत आणि डिझाईन पण खूप छान अशी त्याच्यावरती केलेली आहे. मुकुटामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहेत आणि वेगवेगळ्या साईजमध्ये पण मिळतील. हे पण वजनावर आहे, जवळपास 5.5-54 ग्रॅमचं आहे, 5.5 तोळ्यापर्यंत. आणि हे MRP वरती येतं, 8,000 पर्यंत जाईल. त्यानंतर आता हे कमळाचं फूल आहे, त्यात पण 2 साईज आहेत. मोदक मगाशी पण दाखवला, हा एक छोटा त्यातलाच मोदक आहे. जे फुल आहे 1500 रुपयाचं आहे, त्याच्यावर 3% GST लागेल. आणि छोटं जे आहे ते 700 रुपयाचं आहे, त्याच्यावर पण 3% GST लागेल. गणपतीची ही मूर्ती आहे, याचं वजन आहे 290 ग्रॅम, म्हणजे 300 ग्रॅमची मूर्ती आहे ही. 35,000 पर्यंत अंदाजे जाईल. छान अशी मूर्ती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोकळ, भरीव अशा प्रकारच्या मूर्त्या मिळतील गणपतीमध्ये. त्याच्यामध्ये पण साईज मिळतील ना? साईज मिळतील, त्याच्यात ऑर्डर सुद्धा होते तुम्हाला. दगडूशेठ किंवा साधा गणपती असे पॅटर्न येतात त्याच्यामध्ये. नंतर हे एक आता ताट आहे, पूजे थाळी. त्याच्यामध्ये निरंजन 34 ग्रॅम 35 ग्रॅमचं निरंजन आहे. हे लोटी भांड आहे देवापुढे ठेवायला आहे, अर्धा किलोचं आहे. ओके, म्हणजे अर्धा किलोच्या वजनामध्ये आपल्याला हे पूर्ण पूजा थाळी मिळणार आहे. त्याच्यामध्ये पंचपाळ आहे, घंटा आहे, तसंच छोटा दिवा दिलेला आहे, छोटंसं पाण्याचं पात्र आणि त्याच्यावरती वाटी आहे. आणि अशी ही पूर्ण थाळी आपल्याला अर्धा किलोच्या वजनामध्ये मिळणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये
छोट्या मोठ्या आकारामध्ये पण मिळू शकतील. साईज मिळते. खूप छान आहे. त्यानंतर हे जास्वंदाचं फुल आहे, हे पण 1,500 पर्यंत येईल. त्याच्यावर 3% GST वेगळा येईल. हारामध्ये आता हे हार वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये नक्षीकाम केलेलं. त्यानंतर हा कमळाचा हार आहे, एकदम फॅन्सी मध्ये हे देवाचे दागिने आहेत बघा, हार आहेत. खूप छान असे आपले गणपती बाप्पा या हारामध्ये दिसणार आहेत. त्याला स्टोन सुद्धा आहेत बघा आणि खूप छान असं नक्षीकाम केलेलं. ग्रॅमपर्यंत दोन्ही मिळून आहे. 50 ग्रॅम. हा कमळाचा हार सुद्धा खूप छान आहे बघा. छोटी छोटी कमळाची फुलं त्याला लावलेली आहेत. अशा प्रकारे आपण गणपतीचे सगळे दागिने पाहिले आहेत. ज्या पूजेला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत बघा. खूप सुंदर दागिने आहेत. तर अशा प्रकारे आपली गणपतीची खरेदी करा पुना गाडगीळ अँड सन्स इथे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.